याच्यावरती? लोकांना बोलायला काही बोलू शकतात, आम्ही कामाच्या बेसिसवर मतं मागणार। गेली 5 वर्ष मी माझ्या सहयोगी नगरसेवक त्यांनी पण काम केलेत, जे कामं झाली नव्हती म्हणजे गार्डन पासून सुशोभीकरणापासून जे नव्हते ते कामं आम्ही केलेत। आणि शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, ती युती आहे, युती धर्म आम्ही पाळणारे माणसं आहेत। आम्ही आता युती नाहीये, आता आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जेवढा पक्ष कसा वाढवता येईल तो आम्ही मंत्री, आणि आमचे पक्षप्रमुख त्यांच्यावर विश्वास आहे, आणि ओरिजिनल शिवसेना हीच आहे ही सर्व लोकांना माहिती आहे। नमस्कार, आता आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत। वॉर्ड नंबर 13 मध्ये या वॉर्डमध्ये आता उपस्थित आहोत। गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की पालघरमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे। ज्या प्रकारे विविध मुद्दे समोर येत आहेत, विविध मुद्द्यांमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे विकासाचे मुद्दे देखील आता समोर काढले जात आहेत। पालघरमध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे पाण्याचा प्रश्न, त्यानंतर विकासाचे मुद्दे, आणि त्याचबरोबर आता नगर परिषद निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत। तर प्रत्येक उमेदवाराचं यावर काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रशेखर जी। चंद्रशेखर, काय सांगाल? आता मुद्दे तर भरपूर आहेत, तुम्ही वॉर्ड नंबर 13 मधून उभे आहात, तर काय सांगाल आता तुमच्या वॉर्डमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत जे प्राथमिकरित्या व्हायला हवेत? मॅडम, तुम्ही जसं सांगितले त्याप्रमाणे आमच्या वार्डात जर मी 2019 पासून निवडणूक लढले, बरेचसे मुद्दे गेले, त्यात महत्वाचा तुम्ही जे बोलले पाण्याचा प्रश्न हा फार पालघरसाठी महत्वाचा आहे। कारण पालघरला पाण्याची एवढी समस्या आहे। सर्वात महत्वाचं, जर मी निवडून आलो, येणारच, साहेबांची कृपा आहे माझ्यावर, शिंदे साहेबांची, तर पहिला प्रश्न माझा मुद्दा पाण्यावर राहणार आहे। कारण लोकांच्या घरात पाणी कसं पोहोचेल हा माझा सर्वात मोठा महत्त्वाचा। एका बाजूला विरोधक जे सतत टीका करतात की भ्रष्टाचाराची निवडणूक सुरू आहे, तर काय सांगाल तुम्ही याच्यावरती? लोकांना बोलायला काही बोलू शकतात, आम्ही कामाच्या बेसिसवर मतं मागणार। गेली 5 वर्ष मी माझ्या सहयोगी नगरसेवक त्यांनी पण काम केलेत, जे कामं झाली नव्हती म्हणजे गार्डन पासून सुशोभीकरणापासून जे नव्हते ते कामं आम्ही केलेत, आणि लोकयोगी समाज उपयोगी कामं आम्ही केलेली आहेत, त्या बेसवर आम्ही मतं मागायला जाणार। नुकतेच एकनाथ शिंदे पालघरमध्ये येऊन गेले, कसं बदललंय पालघरचं वातावरण त्यांच्या येण्याने इकडे? एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचं वातावरण बदलले मॅडम, त्यामुळे पालघरचं निश्चितच, आणि पालघर तालुक्याचे, पालघर जिल्ह्याची जनता ही शिंदे साहेबांना प्रेम करणार आहे। आज मी जो घडलाय तो शिंदे साहेबांना, एक सामान्य शिवसैनिक मी होतो, त्यांनी नगरसेवक केले, आणि त्यांच्या विश्वासाला मी तडार लावून देणार नाही। मी स्वतः, माझी सहयोगी नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांना जास्तीत जास्त वोटांनी निवडून देण्यात आम्ही नक्कीच प्रयत्न करू। यावेळेस महायुती मधून तुम्हाला माहिती आहे भाजप आणि शिंदेगड वेगळे लढत आहेत, तर भाजप सारखा एक मोठा पक्ष तुमच्या समोर आहे, तर काय सांगाल आता? बघा, महायुतीचा विषय हा वरच्या लेवलचा आहे, पुढे युती आहे, शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, ती युती आहे, युती धर्म आम्ही पाळणारे माणसं आहेत। आम्ही आता युती नाहीये, आता आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जेवढा पक्ष कसा वाढवता येईल तो आम्ही वाढवणार। तुम्हाला एक प्रश्न विचारणं, आता शिवसेना जो आहे पालघर जो आहे शिवसेनाचा बालेकिल्ला म्हटलं जातं, आणि पालघरमध्ये आधीपासूनच शिवसेनेचं नेहमी वर्चस्व राहिलं। आनंदीगींनी ज्या प्रकारे शिवसेनेला इकडे वाढवलं, तर त्याच्यानंतर लोकांनी सततचं प्रेम हे शिवसेनेला दिलंय। आता शिवसेनेचं विभाजन झालेलं आहे, तर तुम्हाला वाटत नाही का की मतदार हा कुठेतरी कन्फ्युज होऊ शकतो शिवसेनेला घेऊन? मतदार कन्फ्युज होणार नाही, शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे, आणि शिवसेनेची निशाणी ही धनुष्यबाण आहे, त्यामुळे लोकांचा कन्फ्युज होण्याचा विषयच नाही। आणि लोक बोलताना हे आम्हाला तुम्ही पाहिजे, तुमच्याबरोबर धनुष्यबाण आहे, त्यांना धनुष्यबाणावर पालघरवाल्यांचं प्रेम आहे, आणि त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब जे आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख त्यांच्यावर विश्वास आहे, आणि ओरिजिनल शिवसेना हीच आहे ही सर्व लोकांना माहिती आहे। धन्यवाद सर। जसं की आपण पाहिलं की शिवसेनेमध्ये लोक कन्फ्युज होणार नाहीत, त्याचं कारण म्हणजे की ओरिजिनल शिवसेना आमच्याकडे। एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेना वेगळी झाली, आज सगळा मुद्दा घडला, महाराष्ट्रामध्ये राजनैतिक खळबळ उडाली, त्यानंतर जे आहे ते विविध मुद्दे समोर आले, परंतु आता पालघरमध्ये एक जंगी लढाई पाहायला मिळते। एका बाजूला युवती शिवसेना, एका बाजूला शिंदे शिवसेना आहे, परंतु तरी लोकांचं प्रेम तर धनुष्यबाणावर आहे। त्यामुळे पाहण्यासारखं असेल येणार नगर परिषद निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष म्हणून लोक कोणाला निवडतात आणि कोणाला आपला कौल देतात।